असा कार्यक्रम करायचा आहे महिला दिनाच्या दिवशी, तर पहिलं नाव मला असं तुमचं वाटलं, कारण एकतर तुमचा नेहमी तुम्ही जेव्हा संवाद साधता श्रोत्यांशी तेव्हा तो असलेला कनेक्ट तो खूप महत्त्वाचा आहे. आणि मुलांना मी जास्त बोलत नाही आज, कार्यक्रम टोटल तुमचं, तर मुलांनी जास्तीत जास्त ऐकण्याचा प्रयत्न करावा. जे काही कानावर पडेल मोठ्या व्यक्तींचं ते ऐकावं. तर मुलांना फक्त कान देऊन जास्तीत जास्त ऐका, लक्ष दुसरीकडे जाऊन देऊ नका. सध्याचं युग वेगळं चाललंय, तर त्यामुळे लक्ष द्या, ऐका, मॅडमना प्रश्न विचारा. तरी जो वेळ दिला आपल्यासाठी तो खूप अमूल्य आहे, त्यामुळे त्याचा सदुपयोग करून घ्या, उपयोग करून घ्या. धन्यवाद. मी एवढंच सांगेन. थँक्यू मॅडम. तुम्ही प्लीज कॅरी ऑन. थँक्यू सुगम. आणि मला सगळं कोण कोण चुळबुळ करतात वर्गातले विद्यार्थी दिसत आहेत. माझी मुलगी एक्झॅक्टली तुमच्या वयाची आहे, त्याच्यामुळे तुम्ही कुठे कुठे गोंधळ घालता, तुम्ही किती वेळ शांत बसू शकता, कोणकोणते खेळ खेळता, तुम्हाला कोणकोणत्या भाज्या आवडतात, हे सगळं 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 मला माहिती आहे. त्याच्यामुळे सुगम सरांनी सांगितलं तसं सगळ्यांनी शांत शांत बसायचं. आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न होतील ना, ते आपण, माझं पहिलं बोलणं झालं की आपण सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊया. त्यांच्यामुळे तुमच्या मनात जे जे काही येईल ते मला तुम्ही विचारू शकता, अगदी मोकळेपणाने विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद सर पुन्हा एकदा. आज महिला दिनाचं हे निमित्त म्हणजे औचित्य साधून आपण हा संवाद साधतोय. तर मुलांना महिला दिन तुम्ही ऐकून आहात का मुलांनो? महिला दिन आहे उद्या 8 मार्च हा महिला दिन असतो, आंतरराष्ट्रीय महिला दिन. तुम्ही ऐकून आहात? ओके. तर हा महिला दिन का साजरा करतो ह्याच्या थोडक्यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असाच रिस्पॉन्ड करत राहा, म्हणजे मला खूप छान वाटेल तुमचा प्रतिसाद ऐकून. महिला दिनाची मी छोटीशी गोष्ट सांगते, तुम्हाला कळेल अशा शब्दांमध्ये. काय झालं, आता आपण जसे पुढच्या शतकात होते तसं जेव्हा 20वे शतक सुरू झालं होतं तेव्हा भरपूर कारखाने, आपल्याला माहिती आहे ना, प्रत्येक वस्तू कारखान्यात बनतात. अगदी ह्या बेंचेस पासून कपडे असतील, दप्तर असतील, वॉटर, सगळ्याच गोष्टी. तर तसे कारखाने खूप वाढले सगळ्या जगभरामध्ये. आणि त्याच्यानंतर जे जसे पुरुष त्या कारखान्यामध्ये काम करत होते तशा महिलाही भरपूर वाढल्या. आणि त्याच्यामध्येच एक मोठं महायुद्ध झालं 1913-14 साली, ज्याच्यामध्ये भरपूर देश लढाई करत होते. तर ह्याच्यामधनं परत एक महिलांचं आंदोलन मोठं उभं राहिलं. आणि ह्या संपूर्ण पुढच्या 50 ते 60 वर्षांमध्ये कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिला असतील, आणखीन कुठे कुठे काम करणाऱ्या मुली असतील, तर ह्यांची परिस्थिती तशी खूप चांगली नव्हती इतर देशांमध्ये सुद्धा. तर त्याच्यामुळे त्यांनी एक आंदोलन केलं. आंदोलन म्हणजे काय, सगळ्यांनी एकत्र येणं आणि आपले अधिकार मिळवणं. नाही, आमच्या कामाची जागा चांगली पाहिजे, आम्हाला चांगलं जेवायला पाहिजे, जे कोण आमचे मालक आहेत आमच्याकडनं काम करून घेतात त्यांनी आम्हाला चांगली वागणूक दिली पाहिजे. याच्यासाठी एक मोठं आंदोलन उभं केलं या सगळ्या महिलांनी मिळून. आणि मग त्याचं हळूहळू या आंदोलनाचं रूपांतर असं झालं की 1977 साली एक आंतरराष्ट्रीय महिला दिन ह्याची घोषणा केली UN काउन्सिलने, की आता इथून पुढे 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जाईल. तर झालं असं की ह्या 8 मार्च मुळे काय होतं, आपण सगळीकडे वेगवेगळे कार्यक्रम घेतो. याच्यामध्ये प्रत्येक वर्षाला एक काहीतरी आयडिया केली जाते. जसं ह्या वर्षी त्यांनी एक वेगळी थीम सगळ्यांना हे केली की आपण उद्यासाठी आपण आज सगळ्यांनी बरोबरी म्हणजे समानता, मुलं मुली समान असणं, ह्याची आपण आज सुरुवात केली पाहिजे, अशा प्रकारची आयडिया त्यांनी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. तर ह्याच्यामुळे 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. आता आपल्या सैन्याकडच्या विषयाकडे वळताना मला असं वाटतं की तुम्हाला ही सगळी नावं, वीरांची नावं तुम्हाला माहिती आहेत, बरोबर? भारत हा आपण वीरांचा देश म्हणतो, हो की नाही? छत्रपती शिवाजी महाराज असतील, राणा प्रताप असतील, आणि सगळ्या मुलींची आणि मुलांची लाडकी झाशीची राणी लक्ष्मीबाई, नाव ऐकून आहे सगळ्यांनी? अर्थातच ऐकून असणार. आणि फॅन्सी ड्रेसमध्ये तुम्ही करत पण असाल, मैं मेरी झाशी नहीं दूंगी, हो की नाही? वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये असं वाक्य तुम्ही म्हणत असाल. तर ह्याच्याचमुळे आपल्या देशाचं जे स्वातंत्र्य आहे, सीमांची जी सुरक्षा आहे, ही आपल्या भारतात पहिल्यापासून हे वीर आणि या वीरांगना करत आलेले आहेत. त्याच्यामुळे इतर देश भारताला वीरांचा देश म्हणून ओळखतात. शौर्य आपल्या रक्तात आहे, आपल्या इतिहासात शौर्य आहे. तुम्हाला इतिहास विषय आहे, सगळ्यांना इतिहास शिकता तुम्ही? ओके. तर ह्या सगळ्या इतिहासातल्या खूप प्रेरणादायी आपल्या वीर आणि वीरांगना आहेत. तर ह्या इतिहासात होऊन गेल्या, पण आता सुद्धा
आपल्या ज्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे सगळे अधिकारी आहेत, सैनिक आहेत, हे आपल्या सगळ्या सीमांच्या म्हणजे आपल्या सगळ्या सीमांवरती तैनात असतात. आणि ह्यांचं मुख्य काम काय असतं? शत्रूंनी कुणी आपल्या देशावरती आक्रमण करू नये असं यांचं मुख्य ध्येय असतं. म्हणून ते बंदूक घेऊन सगळीकडे तैनात असतात. पाकिस्तान, चीन, तुम्हाला कल्पना असेल, ही सगळे आपले शत्रू आहेत आणि ते टपलेले असतात की आपण कुठून आपण भारतामध्ये एंट्री घ्यायची, कुठले कुठले सगळ्या या भागांवरती कब्जा करायचा, आपण काश्मीर घ्यायचा, हे सतत प्लॅन करत असतात. आणि ते जर आतमध्ये आले तर आपण शांततेने जगू शकू का? ते जर आत आले तर आपण इतक्या छान पद्धतीने शाळेमध्ये बसू शकू का? नाही. आपलं सगळं स्वातंत्र्य, हा करेक्ट, आपण आपलं सगळं स्वातंत्र्य हे उद्ध्वस्त होईल. म्हणून आपल्या स्वातंत्र्याची रक्षा करण्यासाठी, आपल्या सीमांची रक्षा करण्यासाठी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे सगळे आपले तीनही दल जे असतात, ह्याच्या व्यतिरिक्तही अजून बॉर्डरवरती जे तैनात असतात, CRPF असेल, BSF असेल, NSG असेल, ह्या सगळ्या संस्था तिथे तैनात झालेल्या असतात. आणि याच्यानंतर सुद्धा आणखीन एक महत्वाचं काम ह्या सगळ्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सारख्या संस्था करत असतात, ते म्हणजे अंतर्गत सुरक्षा. म्हणजे तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, मोठा भूकंप येतो किंवा मोठं वादळ उठतं किंवा जसा ताज हॉटेलवरती हल्ला झाला होता मुंबईच्या, तसे काही हल्ले होतात भारताच्या आतल्या भागांमध्ये. तेव्हा सुद्धा काय होतं, फटाफट कमांडोज येतात, एक हेलिकॉप्टर येतं, एक दोरी खाली टाकली जाते, त्याच्यावरनं सरसर सरसर सगळे खाली उतरतात आणि क्षणार्धात ते परिस्थितीचा ताबाच घेऊन टाकतात की आता हे काय संकट आहे, ह्याच्यानंतर आपल्याला काय करायला हवंय. पटापट त्यांचा जो लीडर असतो सगळ्यांना सांगतो की तुम्ही इकडे जा, तुम्ही इकडे जा, आणि ते काही तासांमध्ये अवघ्या सगळी परिस्थिती कंट्रोल करतात आणि आपल्याला कुठल्याही संकटांमध्ये सोडवतात. असे पाहिलेत तुम्ही कमांडोज कधी टीव्हीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे बघितले? आणि सगळ्यात महत्वाचं, 2 महिन्यापूर्वी आता 26 जानेवारीला पण तुम्ही टीव्हीवरती बघत असाल ना, आपली राजपथावरून एक मोठी मिरवणूक निघते, सगळ्या वेगवेगळ्या राज्यांची त्याच्यामध्ये झाकी येते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये लहान मुलं किती सुंदर प्रदर्शन करतात, NCC, आणि अशा प्रकारे नेतृत्व करत ते राजपथावरून जातात. तेव्हा प्रत्येकाला वाटतं की नाही की आपण आत्ता जावं आणि त्यांच्या हातातली रायफल घ्यावी, आत्ता जावं आणि त्यांच्या हातातली तलवार घ्यावी, असाच युनिफॉर्म घालावा आणि असंच आपण पण ड्रिल करत जावं, असं प्रत्येकाला वाटतं ना, तुम्हाला सुद्धा. तर मला सुद्धा लहानपणापासून मला पण लहानपणापासून असंच वाटायचं की आपण असं काहीतरी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपण स्वतः सुद्धा खूप छान, आपल्याला एक आपला आत्मसन्मान वाटेल आणि आपण त्याचबरोबर देशासाठी सुद्धा काहीतरी करू शकू. तर असं जेव्हा जेव्हा मी ते संचलन बघत असे लहानपणी रस्त्यावर जाताना, तर मला तुमच्यासारखंच असं वाटायचं आणि म्हणून मी त्याच्याकडे त्याची मला खूप ओढ वाटायची. पण खरं सांगू का, जेव्हा जेव्हा आपण हे असे बंदूक घेतलेले जवान बघतो, रस्त्यावरनं संचलन करणारे जे सगळे अधिकारी आणि त्यांच्यामधले जे लीडर असतात ते बघतो, आपण फक्त हे बघतो, पण त्याच्या मागे एक मोठी संस्था उभी असते जी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करते. त्यांच्यामध्ये आतमध्ये कुशल प्रशासन असतं, म्हणजे ज्याला आपण ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो, प्रशासन म्हणतो. तशी तुमची शाळेमध्ये एक मुख्याध्यापक असतात, बरोबर, मग सचिव असतात आणि त्याच्यामध्ये शिक्षक असतात, मग तुमच्या वर्गाला एक मॉनिटर पण असतो जो सगळ्यांना अरे गप्प बसा, अरे गप्प बसा असं सांगत असतो, तर त्याचं कोणीच ऐकत नसतं, हो की नाही? मग कळले मला, तुमच्या हसरे चेहरे दिसतात मला मध्ये मध्ये. तर असा मॉनिटर असतो. तर असे ठिकठिकाणी वेगवेगळे पदाधिकारी सैन्यामध्ये सुद्धा असतात. तर ह्या सगळ्याच्या मागे ही खूप मोठी शिस्त असते आणि प्रत्येक गोष्टीला नियोजन असतं. असं नाही की उठायचं, जायचं, लढायचं असं नसतं. त्याच्यामध्ये आपण नक्की कुठे आहोत, तिथे किती माणसं लागणार आहेत, किती रायफल आपल्याला लढायला लागणार आहेत, त्यानंतर आपल्याला गाड्या कोणत्या कोणत्या लागणार आहेत, जीप असेल, जिप्सी असेल, तर त्याच्यानंतर सैन्य जे पुढे पुढे जातं, सीमेवरती लढाई करतं, त्यांच्यासाठी जसा तुमच्यासाठी डबा आवश्यक असतो मधल्या सुट्टीत खायला छान छान, तसा सैनिकांना पण रॅशन काय काय लागतं, त्यांच्या जेवणाची व्यवस्था लागते, गाड्यांची व्यवस्था लागते. त्यानंतर ते जखमी झाले तर त्यांना हॉस्पिटल सुद्धा लागतात, तज्ज्ञ डॉक्टर आणि नर्सेस लागतात. तर ह्या सगळ्या ज्या व्यवस्था असतात, ही प्रचंड मोठी व्यवस्था, म्हणजे ह्या सगळ्या व्यवस्था मिळून एक संस्था तयार होते, आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स सारखी. तर हे ते विभाग असतात आणि ते सुद्धा जवानांबरोबर सज्ज राहतात कुठल्याही सीमेवरती आणि पटापट जे जे लागलं ते त्यांना पुरवतात. तर जसं आपलं शिक्षण असेल, पदवी किंवा काय, तर त्यानुसार आपल्याला तिथे जाऊन काम करायला मिळतं. तर असे वेगवेगळे विभाग असतात. म्हणजे किती
मोठी मॅनेजमेंट असेल, तुम्ही कल्पना करा आर्मी नेव्हीमध्ये. आणि आर्मी फक्त जमिनीवर न लढते किंवा आर्मीचे स्वतःचे असे काही एव्हिएशन पण असतात, म्हणजे त्यांची विमानं पण असतात, पण मुख्यत्वे आकाशमार्गाने एअरफोर्स लढते आणि पाण्यामधनं बोटीमधनं नेव्ही लढते, माहितीये ना, नौदल ज्याला म्हणतो आपण. असं प्रत्येकाचं वेगवेगळं स्वरूप आहे, त्यात त्यांचं त्यांचं कडक ट्रेनिंग त्यांना दिलं जातं. ट्रेनिंगकडे तर मी येईनच, ट्रेनिंग मधल्या गमती जमती तुम्हाला नक्की आवडतीलच. पण अशा प्रकारे एक पूर्ण चित्र तुमच्या डोळ्यासमोर आता उभं राहिलं असेल की साधारण जवान किंवा अधिकारी आपल्याला दिसतात, तर त्यांच्या मागे सगळं उभं असतं. आणि हे जाणून तुम्ही ह्या इतक्या छोट्या छोट्या वयामध्ये जाणून घेता, याचं मला खूप कौतुक आहे. समोर हे चित्र छान दिसतं, पण बालमित्रांनो तिथपर्यंत पोहोचणं हे थोडंसं कठीण आहे. कठीण म्हणजे कठीण काहीच नसतं खरं तर, पण थोडा असा जो सरळ रस्ता असतो तो असा 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 झिगझॅग झिगझॅग गेलेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला खूप तयारी करावी लागते. तेव्हा कुठे आपण ह्या सैन्यातल्या सगळी जी निवड प्रक्रिया असते त्याच्यामध्ये आपण पास होतो आणि मग शेवटी आपल्याला युनिफॉर्म मिळतो. तर ह्याच्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते. म्हणून तुम्ही थोडेसे मोठे झालात की मी तुम्हाला सांगेनच की कसे कसे फॉर्म्स भरायचे, कोणत्या कोणत्या परीक्षा असतात, किंवा तुमचे आई बाबा आत्तापासूनच वेबसाईट्स वगैरे आता इंटरनेटवरती सगळे बघू शकतात. मला वाटतं तुम्हालाही आता थोडंफार सगळं हे येतच असेल, एक एक बघायला युट्यूबवरचे व्हिडिओज बघता येतात, मोबाईल सगळ्यांना ऑपरेट करता येतो ऑनलाईन शाळेमुळे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी हळू बघू शकता, चांगले प्रेरणादायी व्हिडिओ आणि ह्या सगळ्या जवानांचं मनोगत वगैरे. तर हे सुद्धा नक्की तुम्हाला जिथे जिथे उपयोगी पडेल तिथे तिथे नक्की ते बघत जा. टेक्नॉलॉजीचा चांगला उपयोग करता आला पाहिजे आपल्याला, हो की नाही. तर हा जो वळणावळणांचा रस्ता आहे, मी म्हटलं तसं आपण आत्ता आहोत तिथे, आणि आपल्या अंगावरती जेव्हा युनिफॉर्म चढतो, वरती चढते, तर तो दिवस ह्याच्यामध्ये भरपूर आपल्याला चालायचं असतं, भरपूर मेहनत असते. हा, तर ती मेहनत करायची कशी? किंवा आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर लहान आहोत, आम्हाला तर अजून पुढे काय करायचं हे भरपूर ठरवायचंय, 10वी 11वी 12वीला वगैरे वगैरे. तर आत्तापासून आम्ही काय करायचं, असा असा तुमच्या मनात प्रश्न नक्कीच निर्माण होणार. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की आपलं व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर आपलं दिसणं, आपलं चालणं, बोलणं, आपलं उभं राहणं, त्यानंतर आपली बुद्धिमत्ता, आपण कुठल्या गोष्टीला कसं प्रतिक्रिया देतो, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये एकत्र येतात, तर आपलं व्यक्तिमत्व. तर हे व्यक्तिमत्व असं समजा की हा एक मोठा किल्ला आहे व्यक्तिमत्वाचा, ठीक आहे. तर हा जो किल्ला आहे तो एका रात्रीत बनतो का? कुठलाही किल्ला एका रात्रीत बांधता येतो का आपल्याला? नाही. किंवा कुठली पण इमारत बांधायची झाली तर एका रात्रीत, आज इथे जमीन आहे आणि उद्या लगेच इथे किल्ला बांधून तयार किंवा इमारत बांधून तयार, असं होत नाही. तसंच आपल्या व्यक्तिमत्वाचं पण असतं की आपलं चालणं, आपलं बोलणं, आपला जो अभ्यास असतो, त्याच्यानंतर खूप कठीण परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये आली तर आपण त्याला कसं धैर्याने सामोरं जातो, कसं शांतपणे रिॲक्शन, त्याला शांतपणे आपण फेस करतो आपल्या आयुष्यातल्या संकटांना. तर हे आपल्याला एका मिनिटात किंवा एका रात्रीत मी असं असं सांगितलं आणि उद्या तुम्ही लगेच तसे बनलात, असं होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आत्तापासनं ह्या किल्ल्याचा पाया हळूहळू बांधायला सुरुवात केली पाहिजे, त्याला ज्याला म्हणतात व्यक्तिमत्व. आणि आर्मी नेव्हीमध्ये खूप मोठा प्रश्न विचारतात माहिती तुम्हाला इंग्लिशमध्ये, डू यू हॅव इट इन यू. इंग्लिशमध्ये असं विचारतात की ते तुमच्यात आहे का? जर ते तुमच्यात असेल तर आम्ही तुम्हाला आतमध्ये घेऊ आर्मीमध्ये, जर ते नसेल तर आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही, सॉरी. तर ते म्हणजे काय, ते तुमच्यात आहे काय, ते म्हणजे काय, तर ते म्हणजे एक अधिकारी बनण्याची क्षमता. असं अधिकारी म्हणून जे तुमचं नावारूपाला येतं व्यक्तिमत्व, तर तसं व्यक्तिमत्व हे तुमच्याकडे आहे काय, असं ते विचारतात. तुम्ही सगळीकडे कधीतरी असे मोठे मोठे बॅनर्स लावलेले असतात आर्मी भरतीच्या ठिकाणी किंवा जिथे अधिकाऱ्यांची निवड असते तिथे सुद्धा, की डू यू हॅव इट इन यू. तर अशा प्रकारे आत्तापासून तुम्ही थोडी थोडी ही इमारत बांधायला ऑलरेडी सुरू केलेलं आहे. मला दिसतंय की ज्या शाळेमध्ये तुम्हाला एवढं छान एक्सपोजर सगळीकडनं मिळत आहे, सर एवढे धडपडा आहेत तुमच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी, तर तुम्ही नक्कीच ह्याला सुरुवात केलेली आहे ऑलरेडी. फक्त थोडंफार आपल्याला इतर गोष्टी ऐकत ऐकत अजून त्याला, ज्याला आपण म्हणतो ना पेन्सिल टाचतो ना आपण, तुम्ही पेन्सिलला टोक करता हो की नाही, लिहिण्यासाठी एकमेकांना टोचवण्यासाठी की पेन्सिलला टोक, तर तसं टोक त्याला करायचं, आपल्या व्यक्तिमत्वाला करायचं. म्हणजे कसं आपण आपलं व्यक्तिमत्व हे उठून दिसतं सगळ्यांच्या मध्ये, हो की नाही.
तर आत्तापासून आपण काय काय केलं पाहिजे ह्याच्याकडे आपण बघूया. तर आपलं जे व्यक्तिमत्व असतं ते बहुमुखी आपल्याला केलं पाहिजे. बहुमुखी व्यक्तिमत्व म्हणजे काय, ज्याला आपण वर्सटाईल पर्सनॅलिटी म्हणतो. तर खूप आयाम पाहिजेत. म्हणजे हा जो आपला व्यक्तिमत्वाचा किल्ला आहे की नाही, याला जसे खूप दरवाजे, खूप खिडकी असणार आहेत, तर तसेच आपल्या व्यक्तिमत्वाला भरपूर खिडकी आणि भरपूर दरवाजे दरवाजे म्हणजे भरपूर आयाम असले पाहिजे. तर हे तुमच्यामध्ये ऑलरेडी असतं. म्हणजे आता बघा, तुम्ही एकच असता, हो की नाही? पण बघा, समोर तुमच्याकडे सर आले तर तुम्ही लगेच आदराने त्यांना नमस्कार करता, गुड मॉर्निंग करता, हो की नाही? तेच तुम्ही घरी जाता, आईकडे हट्ट करता किंवा आजीकडे हट्ट करता, करता की नाही? आणि ह्या अशा पद्धतीने असलेले तुम्ही जर कोणी तुमची खोडी काढली तर तुम्हाला असं वाटतं याला एक ठेवून द्यावी, वाटतं की नाही? किंवा असं मैदानावर घेऊन जावं आणि एक ठोसा मारावा, असं वाटतं की नाही? म्हणजे असता तुम्ही एकच, पण तुम्ही आईशी वेगळे वागता, सरांसमोर वेगळे असता, त्याच्यानंतर खोडी काढणाऱ्यांसमोर तुम्ही ठोसा देणारे वेगळे असता. अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही वेगवेगळं सामोरं जाता, हो की नाही? तसंच मोठं झाल्यावर सुद्धा वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची पर्सनॅलिटी आपल्याला बनवायला पाहिजे. की जेव्हा आपण सहज आपलं काम करत असतो तेव्हा अतिशय साधेपणाने आपण काम करतो. जेव्हा आपल्यावरती कठीण परिस्थिती आहे तेव्हा आपण आपल्यातली सगळी शक्ती एकवटून त्याचा सामना करतो आणि त्या परिस्थितीवरती विजय मिळवतो. तर अशा प्रकारे छोट्या 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 गोष्टी आपल्याला परिस्थितीनुसार परिस्थितीला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी शिकायला पाहिजेत. खूप गोष्टी शिकायला पाहिजेत आपल्याला. आणि त्याच्यासाठी आतापासून कुठलीही गोष्ट माझ्याही उपयोगी नाही असं काहीच नसतं. तुम्ही सगळ्यांनी टिश्यू पेपर पाहिला असेल की नाही, एक असा तो सगळं पाणी टिपून घेतो, टिप कागद ज्याला म्हणतो आपण, तसं बनायचं. कुठेही काही नवीन मिळालं टिपून घ्यायचं, काही ऐकायला मिळालं ऐकून घ्यायचं, हो की नाही? अशा पद्धतीने हळूहळू हळू आपलं एक व्यक्तिमत्व आपण तयार करायचं. व्यक्तिमत्व चांगलं तयार करण्याची का गरज आहे? कारण ह्या आर्मी नेव्हीच्या परीक्षा असू देत किंवा युपीएससीच्या परीक्षा असू देत, कुठल्याही, त्याच्यामध्ये तुम्हाला विचार करून प्रतिक्रिया द्यायला वेळ नसतो. या सगळ्या निवड प्रक्रिया इतक्या जलद गतीने होतात, इतक्या फास्ट होतात की तुमच्या मनामध्ये जी पहिली प्रतिक्रिया आहे ती बरोबर तुमच्या तोंडातून बाहेर पडते, बरोबर तुमच्या चेहऱ्यावरती ती दिसते. म्हणूनच आपल्याला विचार करून जे चांगलं काय आहे, जे वाईट काय आहे, मला सिलेक्शन होण्यासाठी असं उत्तर द्यायला हवं, असा वगैरे विचार करण्याची तुम्हाला तिथे विचार करण्याचा वेळ अजिबात नसतो. म्हणून ह्या सगळ्या ज्या निवड चाचण्या असतात त्या आरशासारख्या असतात. तुमचं व्यक्तिमत्व जसं आहे तसं त्या निवड चाचण्यांमध्ये दिसतं आणि ते खरंच चांगलं असेल तरच तुमची निवड आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्स मध्ये होते. तर याच्यासाठी आपण खरंच आपलं व्यक्तिमत्व, आपली बुद्धी, आपल्या भावना, आपलं शरीर, आपलं सगळं वर्तन, आपण देतो त्या प्रतिक्रिया, हे सगळं सगळं आपण ठरवून वेगवेगळ्या पद्धतीने ते पाहिजे आणि खूप चांगलं बहुमुखी व्यक्तिमत्व आपण सगळ्यात समोर ठेवलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की सतत शिकत राहणं. जसं मी म्हणलं, टिप कागद सगळं शिकत राहतो. आता आर्मी नेव्ही मध्ये काय होतं की 2-2, 3-3 वर्षाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करावं लागतं, बरोबर? तर तिथे माणसं नवीन असतात, जागा नवीन असते, आव्हानं सगळी नवीन असतात. तर तिथे असं नाही म्हणून चालत हे तर माझ्या सिलेबस मध्येच नाहीये असं म्हणून चालतं का? नाही ना? हा, तर तिथे सिलेबस असा चौकटीत नसतो. तुमच्या सिलेबस मध्ये काहीही धडाम दिशी तुमच्या समोर येऊ शकतं. तर म्हणून अशा परिस्थितीमध्ये हो हो हे मला येतं असं म्हणण्याचा आत्मविश्वास आपल्यामध्ये पाहिजे. तर तेव्हाचा सिलेबस केव्हा सोडवता येईल? जर तुम्ही आता आउट ऑफ सिलेबस जाऊन सगळा अभ्यास कराल, सगळं वाचन कराल, तर तेव्हाचा सिलेबस तुम्हाला आपोआप सोडवता येईल, हो की नाही? तेवढी तहान तुमच्यामध्ये पाहिजे की जे जे चांगलं ते मी आत्मसात करत पुढे गेलं पाहिजे. आपल्या विचारांना चांगली दिशा मिळाली पाहिजे, प्रतिक्रिया देण्याची गती आपल्याकडे आली पाहिजे आणि एका अर्थाने सतत शिकत राहण्याची आपली वृत्ती पाहिजे. तुम्हाला माहिती, आर्मीचं जे ट्रेनिंग असतं आणि आर्मीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप परीक्षा द्यायला लागतात, भयंकर परीक्षा. मैदानावर वेगळी परीक्षा, हातात कागद आणि पेन देऊन वेगळीच परीक्षा, आणखीन काय काय परीक्षा. आपल्या हातात काहीच नसतं किंवा ठरवून कोणीच तुमच्या परीक्षा घेत नाही. तुम्हाला खरंच ते किती कळलंय हे सगळीकडे पाहिलं जातं. म्हणून तुम्ही बिनधास्त पुस्तकं वाचा, भरपूर छान छान ठिकाणी असे जे व्याख्यानं तुम्हाला ऐकायला मिळतात ते म्हणजे ते आत्मसात करत चला. दुसरं, आर्मी नेव्ही किंवा या डिफेन्स सर्व्हिसेसचं एक महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे की टीम वर्क. म्हणजे एक ग्रुप तिथे असतो आणि एक लीडर असतो त्यांना सांगणारा. तर अशा ह्या क्वालिटीज तुमच्यामध्ये आहेत का हे सुद्धा बघितलं जातं. ह्याच्यामध्ये
ह्या सगळ्या निवड चाचण्यांमध्ये ना एक मुख्य गोष्ट मी तुम्हाला सांगते. तशा अनेक गोष्टी असतात, पण एक मुख्य गोष्ट म्हणजे गटचर्चा. तुम्ही ऐकलंय का कधी गटचर्चा हा शब्द ऐकलाय का? गटाने केलेली चर्चा. अच्छा. तर गटचर्चा म्हणजे काय? तर दोन गट करायचे, ठीक आहे, आणि त्या दोघांमध्ये चर्चा चालते, त्याला म्हणतो आपण गटचर्चा. तर एक ग्रुप म्हणतो की हे व्हायला पाहिजे, दुसरा ग्रुप म्हणतो की हे नाहीच व्हायला पाहिजे. म्हणजे एक ग्रुप म्हणतो की आम्हाला ऑनलाईन स्कूल छान आहे, निवांत बसा, उठायचं, ब्रश करायचा, लॅपटॉप समोर बसायचं, हे आम्हाला छान वाटतं. दुसरा ग्रुप म्हणतो नो 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 नो, आम्हाला स्कूलमध्ये शाळेत जाऊन खेळायचं, आम्हाला भांडायचं, आम्हाला मित्र पाहिजेत, आम्हाला डबा खायचा आहे. दोन वेगवेगळी मतं झाली नाही वेगवेगळ्या गटांमधली. तसं त्याला म्हणतात गटचर्चा. तर ह्याला खूप महत्व आहे पूर्ण या सगळ्या निवड प्रक्रियेमध्ये. म्हणून आपण आपलं मत एखादं तयार केलं पाहिजे. म्हणजे बघा, तुम्ही काही घटना ऐकत राहतो की ना आपण समाजामधल्या, की असं असं घडलंय, बापरे तिथे असा असा हल्ला केलाय, किंवा बापरे असा असा आहे की सरकारचा आता वेगळाच नियम आलाय की ऑनलाईन बंद, किंवा अजून तुमच्या संदर्भातले कुठलेही निर्णय असतील मधल्या छोट्या मुलांचे मुव्हीज असतात, सिनेमा, ते बघता की नाही तुम्ही? प्राण्यांच्या कुठे काही कार्टून लागतात, कुठे काय काय लागतात. थोडा थोडा मोबाईल आणि टीव्ही बघता ना सगळे? हो. तर जेव्हा आपण असा कुठला कार्यक्रम बघतो, त्याच्याविषयी आपल्याला काय वाटतं की ह्याच्यामध्ये हा प्राणी असं असं बोलला, वागला, ते बरोबर आहे का, ते चूक आहे का, ह्याच्यापेक्षा अजून छान सिनेमा कसा झाला असता, आपलं मत काय? म्हणजे थोडक्यामध्ये काय, की कुठली घटना असेल, कुठली व्यक्ती असेल, कुठला काय सिनेमा असेल, कुठला निर्णय असेल सरकारचा, कुठली बातमी असेल, ह्या सगळ्यांविषयी आपलं एक मत तयार करायचं. हे चांगलं आहे की वाईट आहे, काही असू देत ते, पण आपण विचार करायला शिकलं पाहिजे की नाही या सगळ्या गोष्टींवरती. हे काय चाललंय आपल्या आजूबाजूला, अमक्या वर्गातल्या मुलाने असं असं केलं, असं तुम्ही ऐकत असाल ना, की अरे आपला वर्ग, आपली तुकडी तर सगळं छान आहे, त्या शेजारच्या तुकडीच्या वर्गाने तर मुलाने तर असा असा गोंधळ घातला, असं ऐकून असाल तुम्ही अनेकदा. तर मग ते चूक आहे, ते बरोबर आहे, त्याच्या मागे काय कारण असतात, ह्याच्याविषयी जी चर्चा असते ना, ती दोन गटांनी मिळून करणं, त्याला म्हणतात गटचर्चा. तर अशा प्रकारच्या गटचर्चा ह्या सतत होत असतात या निवड प्रक्रियेमध्ये. आणि याच्यामुळे आपण काय शिकतो की कुठल्याही गोष्टीवरती विचार कसा करायचा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपलं मत व्यक्त कसं करायचं. जसं आता माझा परिचय झाल्यानंतर एका जान्हवीने खूप छान आभार व्यक्त केले आणि तिचं मनोगत व्यक्त केलं. तर अशा पद्धतीने सगळ्यांनीच तुम्ही समोर येऊन एखाद्या विषयावरती बोलायची प्रॅक्टिस केली पाहिजे, स्वतःचं मत मांडायला शिकलं पाहिजे ठामपणे, की हो मला असं वाटतं तर वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं, दुसऱ्याचं ऐकून सुद्धा आपल्याला घेता आलं पाहिजे. फक्त आपलं चालवायचं का लीडरनी नाही, तर दुसऱ्याचं आपल्याला ऐकायला सुद्धा शिकलं पाहिजे. कारण जेव्हा या सगळ्या चाचण्या सुरू असतात ना आर्मी नेव्हीच्या वगैरे, तर ते सगळं बघत असतात ना कॅमेरा लावून, की कोण कोण चांगलं ऐकून घेत आहे की फक्त बोलत आहे, हे सगळं त्यांना माहिती असतं. त्याच्यामुळे दुसऱ्यांचं चांगलं आपण ऐकून घेतलं पाहिजे, दुसऱ्यांना अप्रिशिएट केलं पाहिजे. अरे तू खूप छान बोलली जान्हवी, फार छान बोललीस तू आज, असंच बोलत राहा. जे जे काही चांगलं आपल्या समोर येतं ना, तर ते आपण त्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे. आता सांगणार ना सगळ्या जान्हवीला ती कशी बोलली ते ह्याच्यानंतर. तर अशा पद्धतीने एकमेकांना अप्रिशिएट केलं पाहिजे, एक असं मोकळं आपण कम्युनिकेट करायला शिकलं पाहिजे ह्याच्यामुळे. आणि हे सगळं जेव्हा आपण मत व्यक्त करतो, तर त्याच्यासाठी जरुरी असते ती भाषा. भाषेवरती आपलं प्रभुत्व पाहिजे. म्हणजे काय, तर छान मराठी, छान इंग्लिश, इंग्लिश सुद्धा तुम्हाला आता हळूहळू येईल, आणि इंग्लिशचा सुद्धा जोरदार तुम्हाला अभ्यास करायचा आहे सगळ्यांना मिळून, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही आतापासूनच इंग्लिशची छान छान पुस्तकं, गोष्टीची खूप सुंदर चित्र असलेली पुस्तकं पण आता उपलब्ध आहेत, ती सगळे हळूहळू वाचायला लागा. आणि त्यातनं बोलायचा सुद्धा सराव तुम्हाला सगळ्यांना करायचा आहे. मराठी तर तुम्हाला छान बोलता येतच सगळ्यांना, मी आता ऐकत होते तर ती खूप सुंदर मराठी बोलत होती. पण असं रोजचं बोलणं वेगळं आणि एखाद्या विषयावरती बोलणं वेगळं. तर अशा पद्धतीने तुम्हाला बोलता आलं पाहिजे. अजून जसं तुम्ही गटचर्चेमध्ये चर्चा करता, तर ह्याच्या पुढे जाऊन अजून काय करायचं माहिती, अजून एक खूप छान गोष्ट, ते म्हणजे टीमचे खेळ खेळायचे. तुम्ही सगळे मैदानावर खेळता का? खेळाच्या तासामध्ये खेळता तुम्ही भरपूर मैदानावरती?
तर ह्याच्यामध्ये आपण जसं कबड्डी असेल, म्हणजे क्रिकेटच्या पुढे जाऊन सुद्धा आपल्याला छान छान खेळ खेळता आले पाहिजेत, हो की नाही? बास्केटबॉल, व्हॉलीबॉल असेल किंवा कबड्डी असेल, खो खो असेल. तर आमच्या काळामध्ये हिंदी ओळी काही प्रसिद्ध होत्या की खेलो में है अद्भुत क्षमता, बढ़ती है आपस में ममता, अटूट साहस धीरज क्षमता, निर्भय होकर खेल, खेल खिलाडी खेल. म्हणजे खेळ हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्याच्यामुळे आपण सगळे एका साखळीमध्ये बांधले जातो. आपल्यामध्ये जिंकण्याची जिद्द तयार होते की नाही, आमची टीम जिंकली पाहिजे असं वाटतं की नाही. खेळताना आपल्याला जिंकलं पाहिजे, हो की नाही? आपल्याला काही करून जिंकलं पाहिजे. त्यानंतर सगळं प्रयत्न करूनही जेव्हा आपण हारतो तेव्हा काही हरकत नाही, पुढच्या वेळेस आपण जिंकू, असं आपण अपयश सहज आपण स्वीकारतो. हे सगळं आपल्याला खेळांमधनं मिळतं. तुम्ही आता काही महिन्यांपूर्वी झालेले ऑलिम्पिकच्या स्पर्धा पाहिल्या ना वेगवेगळ्या, आणि भारताला सुवर्ण पदक मिळालं. त्याच्यामध्ये नीरज चोप्राने कसा जोरदार भाला फेकला होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, नीरज चोप्रा हा आर्मीचा व्हेरी गुड. नीरज चोप्रा हा आर्मीचा जवान आहे, खूप पराक्रमी असा. आणि त्याचं किती त्यांनी मेहनतीने आपलं शरीर पिळदार बनवलं, आपला स्टॅमिना वाढवला, आणि एक दिवस त्याने भारतासाठी सुवर्ण पदक आणलं. त्याच्यामुळे आमच्या आतमध्ये सगळीकडे भरपूर खेळ आम्हाला खेळायला लावतात. तर आत्तापासून तुम्ही जेव्हा टीमचे खेळ खेळता त्यातनं आपल्याला खूप शिकायला मिळतं वेगवेगळ्या गोष्टींमधून. असं म्हणतात की आर्मी इज अ टीम दॅट लिव्स इट्स फाईट्स ॲज अ टीम. म्हणजे आर्मी ही एक टीमच असते प्रत्येक वेळेस. म्हणजे आम्ही जेव्हा सीमेवरती असतो काश्मीर सारख्या, तेव्हा काय एकत्र मिळून सगळे जेवतात, एकत्र मिळून सगळे खेळतात आणि एकत्र मिळून लढतात सुद्धा, हो की नाही? म्हणून आपल्याला एकत्र मी तू हे सगळं सोडून आपल्याला एक टीम म्हणून आपल्याला सगळ्यांना काहीतरी अचीव करता आलं पाहिजे, मिळवता आलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही सगळे जर इव्हेंट्स हा शब्द तुम्ही ऐकला असेल, काहीतरी कार्यक्रमाचं नियोजन करणं. तुम्ही करता का वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन? नियोजन म्हणजे कळलं ना, जसं आज आता मी येणार होतं तुमच्याशी गप्पा मारायला, तर तुम्ही ठरवलं की ही जान्हवी असं करेल, मग आधी सगळ्यात सर बोलतील, मग ती येईल, मग मी बोलेल, मग हे झाल्यावर आपण प्रश्न विचारू. याला काय म्हणायचं? नियोजन करणं, हो की नाही? तसं तुम्ही तुमच्या पातळीवरती भरपूर कार्यक्रमांमध्ये भाग घ्या. म्हणजे तुमच्या कॉलनी, सोसायटीमध्ये, घराच्या आजूबाजूला, जसं की गणपती उत्सव असतो, गणपती बसवता ना सगळे, तुम्ही बसवता गणपती? गुड. तर याच्या गणपती उत्सवातनं पण आपल्याला खूप शिकायला मिळतं. किती वर्गणी जमा करायची, मग त्याच्यातनं किती रुपयाचा गणपती आणायचा, फुलं फळं कुठून आणायची, आरती कशी ठेवायची, हे सगळं नियोजन करावं लागतं की नाही आपल्याला? अशा पद्धतीने सगळ्यांना घेऊन हे सगळे इव्हेंट्स आपण ह्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. तर ह्याच्यामुळे काय होतं की 4 वेगवेगळी मतं असतात. एक मैत्रीण म्हणते आपण असं करूया, दुसरा मित्र म्हणतो नाही आपण असं करूया, मग तिसरा म्हणतो नाही मला तर वाटतं की आपण असंच करूया. त्यांचं सुरुवातीला काही पटत नाही, असं होतं की नाही तुमच्यामध्ये पण? खूप वेगवेगळी मतं असतात सगळ्यांची, हो ना? हा, मला खूप माना हलताना दिसतात की सगळं हा तर असाच वागतो, ती तर तशीच वागते, असं होतं. मग आपल्याला काय करावं लागतं? सगळ्यांना एकत्र मिळून एक काहीतरी कॉमन गोष्ट ठरवावी लागते. जाऊ दे, आपण नको भांडूया, आपण आता असं असं करू, हे खूप गरजेचं आहे. म्हणजे अनेक व्यक्ती असतात, त्यांचे अनेक स्वभाव असतात, कुरबुरी होतात, भांडणं होतात, पण ते सगळं विसरून आपण पुन्हा एकदा आपण काय आपल्याला साध्य करायचं त्याच्याकडे आपण परत येतो. ह्या सगळ्या अनुभवातनं शिकण्यासाठी तुम्हाला भरपूर कार्यक्रमांमध्ये आपण स्वतःहून भाग घेतला पाहिजे. हात वरती झाला पाहिजे, सर मी करतो, सर मी करतो. तुम्ही आताच करता ना, सर मी करतो, सर मी जाते, हो की नाही? असा इनिशिएटिव्ह आपण घेतला पाहिजे प्रत्येक कार्यक्रमासाठी. म्हणून आपण त्याच्यामधनं एक एक गोष्ट शिकत पुढे गेलं पाहिजे. ह्या ठिकाणी शाळा सुद्धा खूप चांगलं मुलांना एक्सपोजर देऊ शकतात, जसं आजचं व्याख्यान आहे. आणि इतरही मला असं वाटतं की अनेक प्रकल्प असतील, त्यातनं सुद्धा तुम्हाला खूप चांगलं एक्सपोजर तिथे शाळा देते, म्हणून तुम्ही त्याचा भरभरून फायदा करून घ्या. काही गोष्टी मला पालकांसाठी सुद्धा ते आवर्जून सांगायला आवडेल की आपण एखादं कुठलंही मूल किंवा एखाद्या मुलाचं कोणतंही व्यक्तिमत्व घडतं, तर त्याच्यामध्ये केवळ ते मूल नसतं, तर एक पालक, शिक्षक आणि विद्यार्थी असं तिघांचं मिळून एक विश्व असतं. त्याचं फलित म्हणजे एखाद्या मुलाचं व्यक्तिमत्व असतं. म्हणून पालक हे मुलांना घरामध्ये खूप सकारात्मक वातावरण देऊ शकतात. जसं शाळेमध्ये पण जेवढं उत्साही सकारात्मक वातावरण असेल तेवढं मुलांना
खूप चांगल्या प्रकारे कुठली गोष्ट आत्मसात करायला त्याच्यामुळे मदत होते. म्हणून पालकांनी कुठल्याही प्रकारे त्यांच्यावरती दबाव नाही, तर त्यांना चुका करण्याची मुभा द्यावी, की ठीक आहे तुला वाटतं तसं कर, आपण बघूया हे जमतंय का. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे, मला असं वाटतं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं, की सुरुवातीचे जे 8-10 वर्ष असतात मुलांच्या वयाचे, तर त्यातनं त्यांची स्वप्रतिमा तयार होत असते, ज्याला आपण सेल्फ इमेज म्हणतो. की स्वतःविषयी मुलं आयुष्यभर काय विचार करतील किंवा येत्या काही वर्षांमध्ये मुलं स्वतःविषयी काय विचार करतात, तर ही जी त्यांची धारणा असते स्वतःविषयी, ही पहिल्या 8-10 वर्षामध्ये तयार होत असते. म्हणून त्या वयामध्ये त्यांना फक्त आणि फक्त प्रोत्साहन आपण त्यांच्या चांगल्या कलागुणांना दिलं पाहिजे. कारण त्यांच्यामध्ये कुठेही हे हे तयार होता कामा नये, की हे मला जमेल का, हे मी करू का, हे मला कसं काय मी आता इथे जाऊ, अशा प्रकारचा कुठलाही आत्मविश्वासामध्ये कमतरता त्यांच्या मनात नसली पाहिजे. तर जे जे आव्हान समोर येईल हे मीच करू शकेन, म्हणजे त्याला आपण, ज्याला आपण छान मराठीमध्ये म्हणतो ना, लाथ मारीन तिथे पाणी काढेन, ही म्हण ऐकली तुम्ही सगळ्यांनी, ऐकली असेल ना घरात. तर अशा पद्धतीने हे जे व्यक्तिमत्व असतं, की मला काहीच अशक्य नाही, मी कुठलीही गोष्ट जर मी ट्राय केली ना ती मी करू शकतो, अशा प्रकारे मुलांची स्वप्रतिमा तयार होण्यासाठी पालकांनी त्यांना मदत करायची आहे. म्हणजे त्यांना पोषक वातावरण द्यायचं आहे, आपोआपच त्याच्यामधनं तयार होते. खूप आत्मविश्वास मुलांमध्ये यातनं हळूहळू येत जातो. त्यानंतर पालक अजून एक गोष्ट करू शकतात, म्हणजे अत्यंत पारदर्शी असं स्वतःचं व्यक्तिमत्व ते ठेवू शकतात. म्हणजे आपण कसे चुकतो हे सुद्धा पालक त्यांच्या मुलांसमोर हळूहळू मांडू शकतात, की अरे माझं हे चुकलं, इथे मी चांगल्या प्रकारे करू शकलो असतो. तर ह्यातून नकळत मुलं सुद्धा स्वतःचा विचार करायला लागतात, की अरे माझ्याकडनं चुका होतात, अरे सॉरी आहे माझ्याकडनं हे झालं. तर अशा पद्धतीने अनेक गोष्टी खूप खेळीमेळीने पालक आणि पाल्य ह्याच्यामध्ये संवाद वाढतील अशा प्रकारे आपण करू शकतो. कारण त्यांच्यामधला संवाद किंवा शिक्षक आणि जी मुलं आहेत समोर विद्यार्थी, त्यांच्यामधला संवाद हा अत्यंत महत्वाचा आहे त्यांच्या एकूणच वाढीसाठी. म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातलं एक्सपोजर असेल, त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा असतील, विद्यार्थी संसद असते, तर तसे काही उपक्रम असतील, किंवा आता ग्रेट भेट सारखे जे उपक्रम चाललेत, तर ह्या सगळ्यांमधनं खूप चांगलं व्यक्तिमत्व मुलांचं तयार होतं. आता सगळ्यांसमोर एक मोठं आव्हान आहे, की तंत्रज्ञानाचा वापर ही मुलं खूप लीलया करायला लागलेली आहेत. सगळ्या शिक्षकांना आणि पालकांना हे खूप मोठं आव्हान आहे, की आपण कसं मुलांना आवरायचं. मोबाईल बघू नका, ओरडते ना आई घरी सुद्धा, मोबाईल बघू नका जास्त, टीव्ही बघू नका जास्त. तर हे सगळीकडून आता म्हणजे त्यांचं एक मोठं त्यांच्यासमोर आणि मुळात पालक आणि शिक्षकांसमोर मोठं आव्हान आहे. म्हणून मला असं वाटतं, की संस्कार हे सांगून किंवा ते केले जात नाहीत, तर ते फक्त ग्रहण केले जातात. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करून तंत्रज्ञानाचा योग्य वापर या ठिकाणी करायला शिकलं पाहिजे. आणि विवेक हे त्यांच्या हातात शस्त्र दिलं पाहिजे, किंवा विवेक हा त्यांचा जागवला पाहिजे मुलांचा अगदी लहानपणापासून, जेणेकरून चांगलं काय आणि वाईट काय याच्यातला फरक त्यांना कळेल. आणि जे जे त्यांच्यासाठी पोषक तेच तेवढं ते घेतील. आणि त्यांचा वेळ किंवा त्यांचं जो काही म्हणजे त्यांचं जे काही महत्वाचे वर्ष आहेत त्यातला कुठला वेळ त्यात वाया जाणार नाही. ह्यामुळे अजून एक मुलांना मला सगळ्यात छान गोष्ट तुमच्याशी शेअर करायला आवडेल, ते म्हणजे तुम्ही आत्तापासून भरपूर व्यायाम करा. आणि कारण मी जेव्हा विद्यार्थिनी होते तेव्हा मी खूप व्यायाम करायचे, सूर्यनमस्कार, आणखीन योगासनं वेगवेगळी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राणायाम, जोरात ओंकार म्हणणं, या सगळ्या गोष्टी मी खूप खूप लहानपणापासून 12 वर्ष 15 वर्ष अशा मी सातत्याने केलेल्या आहेत. त्यामुळे मग मोठं झाल्यावरती कधी मला कशाची भीती वाटली नाही, की आपण ह्या परीक्षेला सामोरं कसं जायचं किंवा हे काम कसं करायचं. तर हे सगळं तुम्ही सुद्धा आता छान वयात आहात, या 4वी-5वीच्या वयामध्ये हळूहळू सगळ्यांनी शिका. योगशास्त्र ही अशी एक मोठी देणगी आहे जी भारताने सगळ्या जगाला दिलेली आहे. आपण म्हणतो ना आंतरराष्ट्रीय योगा डे, तुम्हाला ऐकून असाल तुम्ही, आंतरराष्ट्रीय योग दिन आपण सगळे साजरा करतो 21 जूनला, हो की नाही. तर म्हणून योग सगळ्यांनी शिकणं खूप 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 आवश्यक आहे. आपलं मन शांत राहतं, आपली एकाग्रता वाढते, आपला फोकस वाढतो कुठल्याही गोष्टीचा. बरोबर आपल्याला काय करायचं. तुम्हाला अर्जुनाची गोष्ट माहिती असेल, की अर्जुनाला विचारलं द्रोणाचार्याने तुला काय दिसतं, तर तो म्हणाला की मला फक्त पक्काचा डोळा दिसतो, हो की नाही. ही एकाग्रता आपल्याला पाहिजे. आता मला फक्त हे दिसतं आणि मला एवढंच इथे करायचं. म्हणून तुम्ही हे सगळं शिकून घ्या हळूहळू. आणि सगळ्यात शेवटी मी महत्वाचा मुद्दा मांडली ते म्हणजे लिडरशिप, ज्याला आपण म्हणतो नेतृत्व गुण. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या,
पुढे जा. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो ना, मीच का असं करू? तुम्हाला पडतो ना हा प्रश्न तुम्हाला सुद्धा, मीच का असं करू, मीच का चांगलं वागू, हो की नाही, मीच का शाळेचे सगळे नळ बंद करू, मीच का शेवटी असं असं करू, हो की नाही, हसलो त्या सगळ्यांना. तर प्रश्न पडतो सगळ्यांना, मीच का असं करायचं, मीच नेहमी नेहमी कट्टी झाली तरी मीच नेहमी नेहमी बोलायचं, किंवा मीच आपली टीम तयार करायची सगळ्यांची खेळायला, असं वाटतं ना अनेकदा. तर असं करणं हे खूप चांगल्या नेत्याचं लक्षण समजलं जातं, की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पुढाकार घ्यायचा, प्रामाणिकपणा ठेवायचा, त्यानंतर कामाची विभागणी करायची, एखादं काम कसं करायचं ते विभागून घ्यायचं, सपोर्ट करायचा, सगळ्यांना मदतीचा हात द्यायचा, आणि महत्वाचं म्हणजे दिलेला शब्द पाळायचा. जर आपण काही कोणाला म्हटलं की मी हे करेन तर ते आपण करायचं. अशा अनेक क्वालिटीज या म्हणजे अनेक गुण असतात ते आपल्या नेतृत्व गुणांसाठी खूप आवश्यक असतात. तर म्हणून स्वतःहून सगळं चांगलं काम करायचं. जेव्हा जेव्हा आपल्या मनात प्रश्न येईल ना, मीच का करायचं, तेव्हा तेव्हा आपण त्याला उत्तर द्यायचं, हे मीच केलं पाहिजे, हो की नाही. कारण तुम्हाला चांगला लीडर व्हायचंय, चांगला लीडर व्हायचंय की नाही सगळ्यांना. बापरे, केवढा हो आला, म्हणजे ऑलरेडी माझ्यासमोर एवढे सगळे लीडर्स बसले ना. म्हणून आपण छान निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीत पुढाकार घ्यायला शिकलं पाहिजे. आणि असं असतं की कुठल्याही क्षेत्रातलं योगदान हे आपल्या राष्ट्राच्या प्रती चांगलंच असतं. म्हणजे तुम्ही तुमच्या क्षेत्रात आपापल्या क्षेत्रात जे काम करता ते आपल्या भारतासाठी चांगलंच आहे. म्हणून आधी स्वतःला ओळखा. पालकांनी पण मुलांना त्यांचे गुण काय आहेत, मूळ त्यांचा स्वभाव काय आहे ते ओळखण्यासाठी मदत केली पाहिजे, जेणेकरून खूप कम्फर्टेबली चांगलं त्यांचं भविष्य होईल, स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखायला ते सुद्धा शिकतो. मला शेवटी एक खूप छान कविता आठवते बरं का. कुसुमाग्रजांचं नाव ऐकलंय तुम्ही? कुसुमाग्रज आणखी तुम्हाला येतील पुढे 7वी 8वी 9वी छान छान येते. तर मला वाटतं 8वीला किंवा 9वीला एक कविता होती, कोलंबसाचं गर्वगीत नावाची. तर त्याच्यामध्ये एक असा खलाशी असतो, तो सगळ्या खवळलेल्या अशा समुद्रात मोठी जहाज सोडतो आणि एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा उसळत असतात पण तो घाबरत नाही. याच्यावर कुसुमाग्रजांची फार सुंदर कविता आहे, कोलंबसाचं गर्वगीत म्हणून. ते शेवटी त्याच्यामध्ये असं म्हणतात की चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती, कथा या खोळ्या सागराला, अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अनाशा, किनारा तुला पामराला. किती सुंदर लिहितात ना कुसुमाग्रज, की तुला किनारा आहे समुद्र, आमच्या पराक्रमाला आमच्या धैर्याला याला किनारा नाही, इतकी आमची ध्येयासक्ती अनंत आहे. आणि मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांची सुद्धा विल पॉवर ध्येयासक्ती खूप खूप चांगली आहे की नाही, हो की नाही. तर आता तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. खूप छान असं मार्गदर्शन या ठिकाणी मॅडमांनी केलेलं आहे आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी याबद्दल नंतर बोलेलच, पण सर्वप्रथम तुमचे प्रश्न काही महत्त्वाचे आहेत. तर या ठिकाणी ग्रुप निहाय काही मुलं प्रश्न विचारतील. जी या तुम्ही तुमचा ग्रुप या आणि मॅडमांना तुम्ही प्रश्न विचारा. या इकडनं इकडनं असं तर हा तुम्ही तुमच्या ग्रुपमधून प्रश्न विचारा मॅडमांना. नमस्कार मॅडम, माझे नाव जिया जावेद मुल्ला. मोठ्याने बोला जरा. नमस्कार मॅडम. बोला बोला, ऐकायला येतं, बोला. माझे नाव जिया जावेद मुल्ला. मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकते? हो हो, अवश्य अवश्य, विचार. सैन्य दलात काम करताना महिलांना कोणकोणती अडचणी येतात? बर, चालेल, मी याचं उत्तर देते. सैन्य दलामध्ये मुळात सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे ट्रेनिंगचं. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की मी ट्रेनिंग मधल्या गमती जमती तुम्हाला कधी शेअर करेन तुमच्या बरोबर. तर जसं म्हणजे तिथे 1 वर्षाचं ट्रेनिंग मुलींसाठी असतं, जे की चेन्नईला होतं. चेन्नई तुम्ही ऐकून असाल ना, मद्रास पूर्वीचं, तर तिथे होतं. तर त्या 1 वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये टिकून राहणं आणि आपल्या शरीराकडनं हे सगळे तिथे जे जे शिकवलं जातं ते सगळं करणं, हे सगळ्यात मोठं आव्हान मुलींपुढे असतं. आणि भरपूर म्हणजे तिथे कशा गमती जमती असतात माहितीये का. सुरुवातीला तिथे सायकल दिली जाते, पण नंतर सायकल
चालवायच्या ऐवजी तुम्हाला सायकल घेऊन तुम्हालाच म्हणजे तुम्ही सायकलवर बसण्याऐवजी सायकलच तुमच्यावरती बसते. विचार करा कसं असेल हो की तुम्ही सायकल घेऊन पळताय, तुम्ही रायफल घेऊन पळताय, अशा सगळ्या शिक्षा तुम्हाला दिल्या जातात आणि एक जण चुकला की सगळ्या ग्रुपला शिक्षा, एक मुलगी चुकली की सगळ्या मुलींना शिक्षा, कारण टीम असते. अशा प्रकारे ते ट्रेनिंग पूर्ण करणं. खूप मोठी रायफल असते, वेगवेगळ्या रायफल तिथे शिकवल्या जातात ना, फक्त एका प्रकारची नाही. छोटी रायफल, मोठी रायफल, तर ती पूर्ण पेलणं, त्यातनं निशाणा साधणं, बंदूक चालवणं, ह्याच्यासाठी तुमचा हात बळकट पाहिजे की नाही, हो की नाही? कारण रायफल तुम्ही धरली आणि ती खालीवर झाली तर गोळी लागेल का व्यवस्थित समोर? तर तुला लागेल का गोळी? नाही. त्याच्यामुळे तुमचं शरीर बळकट असणं आणि अशा सगळ्या फिजिकल एक्सरसाइज मधनं सुद्धा तुम्ही परीक्षा लिहू शकणं, तेवढा तुमचा फोकस असणं, इतकं अवघड ट्रेनिंग हे 1 वर्ष तिथे मुलींना करावं लागतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ऑफिसर बनता, तुम्हाला वर्दी मिळते, तुमच्या खांद्यावरती स्टार्स लागतात, तुमचे आई बाबा तिथे येतात, खूप मोठं कौतुक होतं तुमचं जेव्हा तुम्ही ट्रेनिंग पूर्ण करता. त्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल कामाला जावं लागतं, हो की वेगवेगळ्या युनिटमध्ये असं जावं लागतं. तर तिथे सुद्धा तुम्हाला फिजिकली फिट राहावं लागतं, दिले ते काम तुम्हाला समजून घ्यावं लागतं. अशा भरपूर वेगवेगळ्या अडचणी असतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला सक्षमपणे तोंड द्यायला लागतं. थँक्यू. थँक्यू. बरोबर कळलं? हो. वेलकम. तुम्ही बसा मॅडम. चला पुढचा ग्रुप या. हा साक्षी, तुझा प्रश्न आहे. मला प्रश्न मुलांना विचारायचा आहे. मुलांनी प्रश्न विचारलेत की टीचर म्हणजे रवींद्र सरांबरोबर डिस्कस करून प्रश्न व्हेरी हा प्रश्न सांगा. हा सरांना उत्तर द्या. प्रश्न तुम्ही तयार केलेत का सरांनी तयार केलेत? आम्ही तयार केले. गुड एक्सलंट. मग खरंच काय छान. आणि त्यांचे- स्वतःचेच प्रश्न विचारायचे नाही. आणि त्यांच्या टीमनं तयार केले सर. म्हणजे त्यांचा जो ग्रुप आहे 5 ते 6 मुलांचा एक ग्रुप असतो आणि 6 मुलांच्या ग्रुपनं त्यांनी वा. त्यांना स्वातंत्र्य दिलं होतं. तुम्हाला जे प्रश्न विचारायचे ते विचारा, तुम्ही तुमचे तयार करा आणि तुमचे विचारा. नाही एक्सलंट. नाही त्यामुळेच डेव्हलपमेंट होते. दॅट इज अ गुड स्टेप टुवर्ड्स डेव्हलपमेंट. एक्सलंट. हो. ओके. नमस्कार टीचर, माझे नाव साक्षी. मी तुम्हाला प्रश्न विचारू शकते का? हो अगदी विचार. मॅडम, तुमचे आदर्श व्यक्ती कोणते? मी जेव्हा लहान होते ना तेव्हा आणि मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा मला खूप ठिकाणी जाऊन असं भाषण ऐकायची मला खूप आवड होती आणि कुठे गेलं तरी मला त्यांची सही आणण्याची सुद्धा आवड होती. तर माझ्या वेळेस मला आठवतं की एकदा एक मोठी सभा झाली होती, तिथे किरण बेदी आल्या होत्या. तुम्ही किरण बेदींचं नाव ऐकलंय का? त्या भारतातल्या सगळ्यात पहिल्या महिला पोलीस ऑफिसर आहेत. हो. तर किरण बेदी असतील किंवा अशा महिला काही शास्त्रज्ञ महिलांना भेटायचा मला लहानपणी योग आला होता. तर अशा प्रकारे ज्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून खूप काहीतरी एक मोठं योगदान देत आहेत, तर अशा सगळ्या महिलांना आणि पुरुषांना सुद्धा म्हणजे कुठल्याही मुक्तोर व्यक्तींना मला भेटायला आवडायचं आणि त्यांच्याकडनं मी त्यांना म्हणायचे की प्लीज माझ्या डायरीवरती सही द्या आणि माझ्यासाठी एक वाक्य लिहून द्या, असं मी त्यांना सांगायचे. तर माझ्याकडे असे खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींचे एक वाक्य आहेत की नेहमी काही अगदी साधं असेल, नेहमी खरे बोलावे, मला ते फार छान वाटायचं आणि ते मी तसं वागण्याचा प्रयत्न करायचे. तर किरण बेदी म्हणता येईल किंवा काही शास्त्रज्ञ, अशा अनेक महिला माझ्या तेव्हा डोळ्यांसमोर. थँक्यू. पुढचा ग्रुप चला. वेलकम. हा वरत ये. या लवकर चला. Come on. ही पद्धत मला आवडली ऍक्च्युली. ग्रुपनी क्वेश्चन्स विचारायची, त्यामुळे जी बोलत नाही ही एक चांगली म्हणजे एक चांगला उपक्रम आहे सर. हा दुसऱ्या शाळांमध्ये पण राबवण्यासारखा आहे. कारण नाहीतर काय होतं, मग इंडिव्हिज्युअली एखाद दुसरा तिसरा मुलगा जो असतो तो नेहमी विचारतो तोच विचारतो. तर ग्रुप ऍक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी पण हे दुसऱ्या शाळांमध्ये म्हणजे चालू करण्याचा एक प्रयत्न करतो दुसऱ्या टीचर्सला सांगून. मस्त आपला छान. प्रश्न आहे 5 जणांचं. मी आता म्हणाले की हे आपलं आहे, तसं हा एक प्रश्न आहे, पण आपल्या 5 जणांचा प्रश्न आहे. हो सर. काय होतं माहितीये का, जर एखाद्या मुलाला जर संधी मिळाली तर बाकीच्या मुलांच्या मनात खंत राहून जाते की अरे मला तिथं जायला मिळालं नाही किंवा मला प्रत्यक्ष त्या प्रश्न विचारण्याच्या ते पद्धतीने मला आवडलं. इन्व्हॉल्व्ह होता आलं नाही. ही भावना त्या मुलांच्या मध्ये राहू नये म्हणून त्यांचा जो ग्रुप आहे तो पूर्ण येऊन त्यांचा ग्रुप लिडर प्रश्न विचारेल अशी एक वा. सुविधा त्यात केलेली आहे. हा बरं, तुझा परिचय करून द्या आणि विचार. माझे नाव वरद.
मी तुम्हाला काही नमस्कार. मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो का? हो हो, अगदी अगदी, गो अहेड, विचार. तुमचे आवडते महापुरुष कोणते व ते का? जे जे सगळ्या महाराष्ट्राला आवडतात असेच महापुरुष मला लहानपणापासून मलाही आवडत आलेत. म्हणजे उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांना घडवणाऱ्या जिजामाता असतील, किंवा राणा प्रताप असतील, किंवा असे सैन्यामध्ये सुद्धा परमवीर चक्र विजेते काही सैनिक आणि अधिकारी आहेत. तर असे माझ्या डोळ्यासमोर नेहमी महापुरुष म्हणून असायचे. का तू जे विचारलंस ते मला फार आवडलं. म्हणजे तू फक्त इथे नाही थांबलास की तुमचे महापुरुष कोणते, तर ते का तुमच्या डोळ्यासमोर आहेत हेही तू विचारलंस ना, त्याच्यासाठी तुला धन्यवाद. कारण असं आहे की जेव्हा आपला देश सगळीकडून सुरक्षित असतो, तर तेव्हाच आपण आतमध्ये, देशाच्या आतमध्ये चांगला विकास करू शकतो. मग तो विद्या असेल, कला असतील, वेगवेगळ्या काही लेखन असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा, कारखाने असतील, अर्थव्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टींचा विकास जास्त झपाट्याने तेव्हा होतो जेव्हा आपल्या देशांच्या सीमा सुरक्षित असते. तर त्याच्यामध्ये एक मोठं नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा आहे. तर ह्या सगळ्या महापुरुषांनी एक मोठी प्रेरणा मला दिली, म्हणून ते महापुरुष म्हणून माझ्या डोळ्यासमोर आहे. की आपण कल्पना करा, जर छत्रपती शिवाजींनी स्वराज्य स्थापन केलं नसतं तर कदाचित आज पण आपण खूप मोठ्या पारतंत्र्यामध्ये जगत राहिलो असतो, अंधारामध्ये जगत राहिलो असतो. तर म्हणून त्यांच्या क्षमतेनुसार त्यांनी सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, शिवाजी महाराजांनी रोहिलेश्वराच्या मंदिरात खूप लहान असताना स्वतःचं बोट कापून प्रतिज्ञा केली की मी माझं स्वतःचं राज्य निर्माण करेन, स्वराज्य निर्माण करेन. म्हणून या अंधारामध्ये एक आशेचा त्यांनी दिवा पेटवला. म्हणून हे सगळे महापुरुष मला खूप आवडतात. आणि त्यांच्याविषयी नुसतंच त्यांनी हे काम केलं आणि सगळ्यांना आवडतात म्हणून मला आवडतात असं नाही, तर यांच्याविषयी जास्तीत जास्त वाचण्याचा मी प्रयत्न केला. म्हणजे तुमच्यापेक्षा थोडं मोठं झाल्यावर कॉलेजमध्ये असताना किंवा 7वी-8वीला असताना शिवाजी महाराजांची जवळपास सगळी पुस्तकं मी वाचून काढली. त्यांचं मोठं जे राजा शिवछत्रपती हे चरित्र वाचून काढलं. तर अशा प्रकारे जे आवडतात त्याच्याविषयी अभ्यास करायचा आणि ते खरंच त्यांचं जे काम होतं ते आपल्याला चांगलं वाटते का, ते आपल्याला आवडतात का, हे तटस्थ बुद्धीने अभ्यास करायचा. म्हणून अशा या प्रक्रियेतनं मी गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श मला खूप आवडतात ह्याच्याचमुळे. थँक्यू. थँक्यू. चला पुढचा ज्ञाननाथ या सोन या की या की पलीकडे थांब. मॅडम वेळ आहे ना तुम्हाला एवढा? हा चला. हो हो, प्लीज कंटिन्यू, नो प्रॉब्लेम. ओके. हा ज्ञाननाथ. नमस्कार मॅडम. नमस्ते. मी तुम्हाला प्रश्न विचारू शकते का? हो हो, विचार. तुम्हाला सैनिक होण्यासाठी कोणी कोणी प्रोत्साहन दिले? खूप चांगला प्रश्न आहे हा. मला खरं तर सैनिक होण्यासाठी सगळ्यात मोठं प्रोत्साहन हे माझ्या छोट्या भावाने दिलं. म्हणजे तो माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान आहे, पण त्याला खूप आवड होती सैनिक व्हायचं म्हणजे. तर त्यांनी मला खूप मोटिवेट केलं की तू सुद्धा अधिकारी होण्यासाठी वेगवेगळ्या निवड प्रक्रिया असतात, वेगवेगळे फॉर्म्स असतात, तर हे तू भर. आणि एका स्त्रीसाठी खूप सन्मानजनक अशी ही गोष्ट आहे जेव्हा आपण वर्दी आपल्याला मिळते आणि आपण अशा प्रकारे शस्त्र शिकतो, वेगवेगळी देशाच्या सीमांवर लढतो. तर एका स्त्रीसाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी मला सगळ्यात जास्त मोटिवेट केलं जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा. आणि त्याच्या व्यतिरिक्त माझे मित्रमैत्रिणी होते, आई बाबा होते, हे सगळ्यांनी मिळून मला खूप प्रेरणा दिली की तू हे करू शकतेस, तू अवश्य कर अशी. आणि आत्ता तुम्ही विचाराल तर आत्ता माझी प्रेरणा कोण आहे, तर आत्ता माझ्या 2 मुली बाकी अगदी तुमच्यासारख्या आहेत. तर त्या सुद्धा आता मला प्रेरणा देत असतात, आई तू कर, हे तुला जमेल. तर अशा माझ्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रेरणा आहेत. थँक्यू. थँक्यू. असं दे. चला पूर्वा या, चला लवकर. पूर्वा ग्रुप या तुमचा, पटकन लवकर. चला चला चला, कमान फास्ट. जिया, अगं. नमस्कार टीचर. या उभा राहा. नमस्कार, बोला. माझे नाव पूर्वा. मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकते? हो हो, विचार. तुमचे शिक्षण कोणत्या माध्यमातून झाले व कोणत्या शाळेत झाले?
परफेक्ट प्रश्न आहे. शिक्षण 10वी पर्यंत पूर्ण मराठी माध्यमातून झालं तुमच्यासारखं, आणि माझ्या शाळेचं नाव होतं सरस्वती भुवन प्रशाला शाळा. परफेक्ट प्रश्न आहे, अतिशय सुंदर प्रश्न आहे. आणि म्हणूनच वन ऑफ द रिझन मॅडमला बोलवण्याचा पण एक म्हणजे मॅडमची वर्सटॅलिटी अमेझिंग आहे. वर्सटॅलिटी म्हणजे वैविध्यता, त्यांच्याकडे बोलण्याची, प्रत्येक विषयावरचा अभ्यास. पण सर्वात इम्पॉर्टंट काय होतं की मराठी मुलांना, मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांना एक उगाचच आपल्या समाजामध्ये न्यूनगंड येतो किंवा इन्फिरियरिटी येतो. तर मुलांनो, आज तुम्ही बघताय की एवढ्या उच्च पदस्थ व्यक्तिमत्व आर्म फोर्सेस किंवा आर्मीत गेलेलं ही मराठी माध्यमातून शिकून गेलेलं आहे. त्यामुळे मुद्दामून मॅडमना आम्ही गळ घातली की तुम्ही आज या आणि या प्रोग्रामला. तर त्यामुळे ते लक्षात घ्या की इतक्या वरच्या पदाला गेलेली मराठी माध्यम मातृभाषेतून शिकलेले आहेत, ते लक्षात घ्या तुम्ही. छान प्रश्न, योग्य प्रश्न आहे. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. ओके, चला. आणि मला माझ्या आयुष्यात असे खूप अधिकारी भेटलेत, अशा अनेक व्यक्ती भेटल्यात ज्यांचं शिक्षण मातृभाषेतनं झालंय. म्हणजे फक्त मी महाराष्ट्राची म्हणून असं नव्हे, तर त्यांच्यामध्ये खूप गट्स असतात, ज्यांच्या खूप कन्सेप्ट क्लिअर असतात म्हणा, किंवा सखोल विचार करण्याची ज्यांची क्षमता असते, ज्याचा कस या सगळ्या निवड प्रक्रियेमध्ये लागतो. तर त्याच्यामध्ये खूप अशा प्रकारचे वेगवेगळे ऑफिसर, ज्याला आपण म्हणतो काय बंधू आणि भगिनी, माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये बघितलेले आहेत. पूर्ण ज्याला आपण देशी म्हणतो की नाही, अगदी गावांमधनं आलेले, किंवा ज्यांच्या 3-3, 4-4 पिढ्या ह्या संरक्षण क्षेत्रामध्ये आहेत, अशा प्रकार आले. तर खूप मातृभाषेतनं शिक्षण घेण्याला खूप महत्व आहे. बरोबर, करेक्ट. तुझा परिचय कर. नमस्कार, माझे नाव जान्हवी मारुती वरके. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. मी मॅडम तुम्हाला काही प्रश्न विचारू शकते का? हो, विचार. तुम्ही मला सैनिक होण्यासाठी कोणता सल्ला द्याल? तुला आणि तुझ्या सगळ्या मैत्रिणींना मी असं सांगेल की छान छान सकस आहार घ्या. जंक फूड बंद, हो की नाही? जंक फूड थोडंसं खावंसं वाटतं आपल्याला, पण ते खाऊ नका. हे तुमचं वाढीचं वय आहे, त्याच्यामुळे थोडंसं आईबाबांचं ऐकायचं, शिक्षकांचं ऐकायचं. फक्त छान हेल्दी फूड खायचं, चांगलं जे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. त्याच्यातनं आपण विचार कसे करतो हे सुद्धा आपण जसं म्हणतो ना, पण जसं अन्न तसं आपलं मन बनतं. म्हणून छान छान तुम्ही आहार घ्या, भरपूर व्यायाम करा, मेहनत करा, ओके नाही? आणि एकमेकांवर खूप प्रेम करा, एकमेकांची भांडू नका. कोणी अडी अडचणीत असेल तर त्याला सहकार्य करा. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व बनवा. तर तुम्ही अवश्य आर्मी नेव्ही मध्ये काय तुम्हाला जे काही आयुष्यामध्ये पुढे ध्येय ठेवायचं आहे आणि ते गाठायचंय, त्याला तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. भरपूर आत्मविश्वासाने सांगायचा, ठीक आहे? हो, नक्की. थँक्यू. हॅलो मॅडम, आवाज येतोय ना? हो हो, येतोय, बोला. ह्या आमच्या वर्गामध्ये अगदी हॅलो सर, सुगम सर, हो, येतोय, आवाज येतोय. ह्या वर्गामध्ये गेल्या वर्षी अगदी सीबीएसई माध्यमातल्या एका मुलीने सुद्धा प्रवेश घेतलाय. अगदी ती सीबीएसई माध्यमात होती आणि आमचा मराठी माध्यमाचा वर्ग. मग तिच्या पालकाचं विशेष कौतुक करावं वाटतं की त्यांनी आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेवर विश्वास ठेवून मराठी शाळेचं महत्त्व, मराठी माध्यमाचं आणि मातृभाषेतून शिक्षणाचं महत्त्व जाणून ही जी मुलगी आहे, ही ज्ञानदा ठोंबरे, ह्या मुलीचा प्रवेश त्यांनी गेल्या वर्षी आमच्या शाळेत केला. आणि तिच्यासोबत जवळपास 10 ते 12 मुलं आमचे या वर्गामध्ये इंग्रजी माध्यमाची मुलं आलेली आहेत, म्हणजे इंग्रजी माध्यमातून ही मुलं आलेली आहेत. आणि दुसरी मुलगी अशी, ही झोपडपट्टीतील मुलगी आहे सर. हिचं नाव आहे प्रणवी गंगावणे. ही पूर्ण झोपडपट्टीतली मुलगी आहे. जवळपास 1 ते 1.25 वर्ष तिच्या कुटुंबाच्या स्थलांतरामुळं शिक्षणापासून शाळाबाह्य झाली होती, म्हणजे स्थलांतरित झाली होती. पण विशेष प्रयत्न करून तिच्या पालकांशी संपर्क करून परत एकदा तिला शाळेच्या प्रवाहात आणलेला आहे. तुमच्या समोर दिसते. बाकीच्या मुलांना मुलींना शिकवणं खरंच खूप सोपं आहे, परंतु अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं फार अवघड आहे. आणि मला असं वाटतं आमच्या मराठी शाळांमध्ये आता एक जागतिक महिला शिक्षक म्हणजे जागतिक महिला दिन आहे, आणि त्या दिनानिमित्ताने मला हे विशेष सांगा वाटतं की प्रत्येक महिलेनं आणि प्रत्येक मुलीनं शिकलं पाहिजे. मग ती भली ती झोपडपट्टीतली असू दे किंवा उच्चभ्रू घरातली असू दे, परंतु तिला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि शिक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे. आणि त्यांचं करिअर सुद्धा चांगलं झालं पाहिजे. आणि आमच्या मराठी शाळांमध्ये याची दखल घेतली जाते, प्रामुख्याने गांभीर्याने दखल घेतली जाते की सगळ्या मुलांना समान न्याय मिळेल, सगळ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल, समान शिक्षण मिळेल, हा प्रयत्न मराठी शाळांमध्ये केला जातो. तर आज या ठिकाणी तुमच्या पुढे ही मुलगी दिसते.
अतिशय खूप छान अभिमानाने खूप कौतुकास्पद आहे तुमचं खरंच अगदीच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आणि मी तिला एवढंच सांगेल की पुढे जाऊन अडथळ्यांना पार कसं करायचं याची वेगळी तयारी या सगळ्या परीक्षांसाठी करावी लागते, पण ही सगळी तयारी हिच्या आयुष्याच्या शाळेत आपोआपच होत आहे. त्याच्यामुळे ती निश्चितच इतकी मोठी होणार आहे पुढे चालून बेटा. तू तर तुला काहीच काळजी करण्याची गरज नाहीये. तू सगळ्या मुलांप्रमाणेच खूप तुझं उज्ज्वल भविष्य असणार आहे. कारण ज्याला आपण म्हणतो फुलपाखरू कोशात असतं, तर इतर मुलांच्या बाबतीत हल्ली असं होतं की आई बाबाच तो कोश कापण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना सुलभता देण्याचा प्रयत्न करतात. पण हिच्यासारख्या ज्या मुली असतात त्या स्वतःहून तो कोश फाडून बाहेर येतात आणि त्याच्यामध्ये त्या एवढ्या सक्षम होतात. कारण मलाही असं वाटतं की कदाचित माझ्या लहानपणी पण खूप अडचणी आणि पाणी टंचाई हे येते, म्हणजे भरपूर समस्यांनी ग्रस्त असं लहानपण होतं. पण जर ते नसलं असतं तर कदाचित आपल्याला काय, मी आता कशालाही तोंड देऊ शकते, की हा आत्मविश्वास कधीच आला नसता. म्हणून खूप कौतुकास्पद आहे सर तुम्ही जे आता काम करताय आणि सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन या निमित्ताने. तीच मोठी गोष्ट आहे. थँक्यू. चला थँक्यू मॅडम. तू म्हण ना थँक्यू. थँक्यू मॅडम. मोठ्याने बोल ना. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू सर मॅडम. अरे वा छान. चला तर हे करणार तू, तुला विचारायचं काय विचार. एक मुलगी आहे तिला प्रश्न विचारायचा आहे. बरं ठीक आहे, विचार मला. टीचर तुम्ही आम्हा मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणता सल्ला द्याल? अरे वा. मी आता दिला ना थोड्या वेळापूर्वी की छान छान हेल्दी खा, मला हीच भाजी आवडते आणि हीच भाजी डब्यात पाहिजे असं आईला म्हणू नका. ओके नाही, सगळं भरपूर खा, हिरव्या भाज्या खा, फळं खा, आणखीन छान विचार करा, भरपूर व्यायाम करा. जास्त मोबाईल आणि टीव्ही बघू नका, कारण तुमच्या डोळ्याची दृष्टी चांगली राहणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके नाही, तुमच्या पेशी सगळ्या चांगल्या राहणं, तुम्ही सकारात्मक विचार करणं, तुमच्या मेंदूला चालना मिळणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते सगळं आहारातून होतं. आहार आणि व्यायाम, ओके नाही, आणि चांगले विचार करत राहणं, ह्याच्यातून तुमचं आरोग्य छान होणार एकदम. तर ऐकणार ना आसपासून सगळे, फक्त बटाट्याची भाजी खायची नाही, सगळ्या भाज्या खायच्या. ओके, मला माहितीये तुम्हाला काय काय आवडतं. आणि सारखे चिप्स खायचे नाही. आणि अजून मला माहितीये प्यायला काय काय आवडतं तुम्हाला, फॅन्टा आणि आंबट ते पण नाही प्यायचं. ओके, कसं खुदखुद हसायला लक्षात ठेवायचं काय. तर चांगला आहार घेणार ना सगळे, जोरात हो म्हणावी. अरे जंक फूड खायचं बघा. तुम्ही मला आता शब्द दिलाय, त्याच्यानंतर तुम्हाला तो पाळावा लागेल. बरं का, आर्मी ऑफिसरला दिलेला शब्द तो पाळावा लागेल तुम्हाला आता. ओके, थँक्यू. व्हेरी गुड. ओके या तिघी जणी या. चला लवकर फास्ट. कोण आणखी? हा पूर्वा. हा ओके, मोठ्याने बोलायचं आहे. महिला दिनाच्या औचित्य साधून आज आपण आमच्या स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम मध्ये ऑनलाईन ग्रेड भेट या उपक्रमाअंतर्गत तुम्ही तुमच्या मौल्यवान वेळ काढून आम्हाला बहुमोल मार्गदर्शन केले. याबद्दल मी आमच्या वर्गाच्या वतीनं व शाळेच्या वतीनं खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद. खूप छान. सगळ्यांकडून आभार. लगेच टीमवर्क तुम्ही अंमलात आणलं ना, टीमवर्क करायचं. व्हेरी गुड. आणि मला पण तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून खूप 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 छान वाटलं. आणि तुम्हाला सगळ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी, तुमच्या हातात घेतलेल्या सगळ्या कामांसाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सरांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. व्हेरी थँक्यू मॅडम. ओके बसा. चालेल. तुमच्या शिक्षकांनाही सगळ्यांना खूप शुभेच्छा असेच वेगवेगळे प्रकल्प करण्यासाठी. धन्यवाद. थँक्यू मॅडम. तुम्ही वेळ दिलात आज, म्हणजे मान देऊन माझ्या शब्दाला, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि प्रत्येक वेळेला तुमच्याशी मी बोलतो किंवा तुम्हाला इन्व्हाइट करतो कुठच्या फोरमवर, तेव्हा तुमची वर्सटॅलिटी दिसते मला, आणि डेप्थ. म्हणजे आजही तुम्ही इतक्या सुंदर रीतीने प्रत्येक विषयाला हात घातला, मुलांपर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न केला तो प्रचंड स्तुत्य आहे. म्हणजे हा रेकॉर्ड केला असेल कार्यक्रम तर मी दुसऱ्या शाळांतही दाखवील आणि प्रयत्न करेन की हा जास्तीत जास्त शाळेपर्यंत पोहोचावा, कारण इतक्या छान रीते कनेक्ट झालात तुम्ही. थँक्यू व्हेरी मच.
थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. थँक्स. या ठिकाणी मॅडमांनी अगदी सुगम कुलकर्णी सर तसेच अगदी माझ्यासुद्धा विनंतीला मान देऊन या ठिकाणी तुम्ही वर्गामध्ये आमच्या आलात आणि खूप चांगल्या प्रकारे सरांनी बोलले आता की कनेक्ट झालात मुलांच्या अगदी थेट हृदयाला हात घातला तुम्ही आणि हृदयस्पर्शी सगळं तुमचं जे मार्गदर्शन होतं ते स्तुत्य असं मार्गदर्शन होतं. याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे संकटांना आपण धैर्याने सामोरं गेलं पाहिजे. यासोबतच एक अधिकारी जर बनायचं असेल तर आपल्याला व्यक्तिमत्व विकास फार महत्त्वाचा आहे. यासोबतच आपण लहान अगदी शालेय जीवनापासूनच गट चर्चा करायला हवी. यासोबतच उत्तम भाषा म्हणजे इंग्रजी भाषेचंही ज्ञान आपण मिळवायला पाहिजे. कारण की तुम्हाला माहीतच आहे की मातृभाषा म्हणजे आपले डोळे आहेत आणि इंग्रजी म्हणजे हा एक चष्मा आहे. तर इंग्रजीचंही ज्ञान आपल्याला मिळवायला पाहिजे. यासोबतच सांघिक खेळ खेळायला पाहिजे. यासोबत आपल्याला अपयश सुद्धा पचवता आलं पाहिजे. आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अधिकारी जर समजा सैन्य दलामध्ये जायचं असेल तर तुम्हाला व्यायाम करायला हवा. पहिल्यापासून अगदी बालपणापासून व्यायाम करायला हवा. हे तुम्ही अगदी मुलांना आमच्या खूप चांगलं असं पटवून दिलेलं आहे. खरं तर मॅडम म्हणजे मला शब्दच नाहीत माझ्याकडे की तुमचे आभार कसे मानावेत. मी आभार न मानता तुमच्या खरं तर ऋणात राहणं पसंत करतो. कारण की आज ही संधी तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून आम्हाला दिलेली आहे. निश्चितपणे हे जी तुमच्या समोर बसलेली आहे ही आपल्या देशाचं भवितव्यच आहे. एक देशाची पिढी आहे आणि याच्यामधनंच चांगले सायंटिस्ट तयार होतील, चांगले डॉक्टर तयार होतील, चांगले शिक्षक तयार होतील, चांगले पत्रकार तयार होतील, चांगले सैनिक तयार होतील. पण जास्तीत जास्त सैनिक तयार व्हावेत, शिक्षक तयार व्हावेत आणि चांगले नागरिक तयार व्हावेत. याच्यासाठी माझा प्रयत्न आहे, याच्यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. आणि निश्चितपणे सुगम कुलकर्णी सरांसारखे तुमच्यासारखे जे व्यक्तिमत्व समाजामध्ये बसलेले आहेत ज्यांचा चांगला अभ्यास आहे की जर आपल्यासारखी व्यक्तिमत्व जर तयार करायची असतील तर ती ह्या चार भिंतीच्या आतमध्ये बसलेली जी मुलं आहेत ह्या मुलांना आपल्याला प्रेरित करता आलं पाहिजे. त्यांच्यासाठी जे काम करतायत त्यांना प्रेरित करता आलं पाहिजे, त्यांना मोटिवेट करता आलं पाहिजे, त्यांना गायडन्स करता आला पाहिजे. तर आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा फायदा हा देशासाठी होणार आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही खूप हिरिरीने करत आहात. मला याचा अभिमान वाटतो. एक वर्ग शिक्षक म्हणून मी आज जे तुम्ही मौल्यवान मार्गदर्शन आमच्या वर्गात उपस्थित राहून केलं त्याबद्दल मी पूर्ण माझ्या वर्गाच्या वतीनं शाळेच्या वतीनं आभारी आहे. तसंच सुगम कुलकर्णी सरांनी ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचा सुद्धा मी खूप खूप ऋणी आहे. त्यांच्या ऋणात मी राहणं व्यक्त करतो. आणि असेच नवनवीन मान्यवर या ठिकाणी या वर्गामध्ये येतील. अगदी तेही तुम्ही सुचवावेत जेणेकरून अशी ही जी भारताची पिढी आहे जी भवितव्य आहे हे आणि उज्ज्वल घडेल, चांगलं घडेल, त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं होईल आणि आपल्या देशामध्ये जे एकंदरीत जो देशाचा नावलौकिक आहे तो आपण जगामध्ये पूर्ण चांगला करू शकू असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. परत तुम्हा दोघांचे वेळात वेळ काढून धन्यवाद. ओके, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. मुलांनो बाय बाय. बाय बाय. बाय बाय. सी यू. बाय बाय. बाय बाय. बाय आणि जय हिंद. जय हिंद. जय हिंद. व्हेरी गुड.